यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। महाविकास आघाडीमध्ये वारंवार वरिष्ठ नेत्यांकडून अजित पवार यांना टोमणे मारणं सुरू आहे। शिवाय अजित पवारांना घेतल्यापासूनच भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झालं असा सूर कट्टर भाजप कार्यकर्त्यांमध्ये। त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अजितदादांना अत्यंत कमी जागा देऊन डावलण्याची खेळी महायुतीकडून केली जातीये। त्यामुळे रोखठोक अजितदादा महायुतीलाच सोडचिठ्ठी देतील आणि स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवतील असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकजूट निर्माण करून ताकद दाखवण्याचं काम शरद पवार करू लागलेत। अजित पवार आणि शरद पवार यांची खेळी नक्की कशी असेल यावर तर्कवितर्क सुरू आहेत। येत्या 10 दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे घट कोणाचे बसणार आणि विजयादशमीला विजयाची ताकद कोण दाखवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सोलापुरात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आला संग्राम मोर्चा। खासदार प्रणिती शिंदे यांची भाजप लोकप्रतिनिधींवर टीका। म्हणाले, सोलापूर विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्याच आमदारांनी पाठ फिरवली। 11 आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता, बाकी 10 आमदार उपस्थित नव्हते। सोलापूर रेल्वे विभागात स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात। स्वच्छता पंधरवडा मोहिमेत 70 लोक सहभागी। सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास थाटात प्रारंभ। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, IAS IPS बरोबरच उद्योजक बनण्याकडे युवकांनी लक्ष द्यावं। सोलापुरातील मर्याई चौकात लक्ष्मण हाकेंच्या पोस्टरला सकल मराठा समाजाच्या वतीनं जोडेमार आंदोलन। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। माझी वसुंधरा अभियान या स्पर्धेत सोलापूर महानगरपालिकेला शासनाकडून जाहीर झालं 2 कोटी रुपयांचं बक्षीस। सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेच्या वतीनं 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिरात होणार नवरात्र निमित्त व्याख्यानमाला। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून वाडी बंदर मुंबईची पाहणी। प्रवासी सुरक्षा आणि नवोपक्रमांवर लक्ष केंद्रित। देशभरात सीबीआयनं 32 ठिकाणी घातले छापे। पुण्यातून 10 जणांना केली अटक। महिला सुरक्षेच्या बाबतीत शिंदे सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका। गुप्ता लॅम्प्स, सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं। आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन। POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध। पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। मोबाईल 9422 45 73 84। मी 8 तासात 10,000 फायलींवर सह्या करतो। लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। 2 दिवस पावसाचा खेळ, तरीही टीम इंडियानं बांगलादेशचा पराभव करून कसोटी जिंकली। अश्विन ठरला प्लेअर ऑफ द सिरीज। अमित शहा मुंबईत म्हणाले, यंदा महायुतीचंच सरकार येईल, मात्र 2029ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंय। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका। देवेंद्र फडणवीस यांचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला। आमदार शहाजी बाबू पाटील म्हणाले, गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नसते। आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही। VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा।
डिझायनर लाचा, डिझायनर वर्क साडीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या. BR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 95 52 74 47 99. भारतासोबत चांगले संबंध ठेवा. अमेरिका, चीन नंतर 2050 पर्यंत भारत देश सुपर पॉवर बनेल. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा दावा. शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब. आमदार गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून आमदार होऊन दाखवावं. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं चॅलेंज. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नईच्या रुग्णालयात करण्यात आलं दाखल. सध्या प्रकृती स्थिर. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.